पालघरमध्ये पावसाची संततधार कायम आहे। जिल्ह्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणून खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील धरणं आणि नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सूर्या, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणांमधनं सूर्या नदीमध्ये 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, कांसा आणि मोडक सागर धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मागील 3 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाची दमदार हजेरी आज मध्यरात्रीपासून काही प्रमाणात कमी झाली असली तरी सुद्धा अधूनमधून पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला धरणांमधून या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की मी सध्या पालघर मधील सूर्या नदीच्या तीरावरती आहे आणि या सूर्या नदीत साधारणतः सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणां मिळून 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय। धामणी धरणाचे 3 दरवाजे जे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। काल पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट होता। मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर जो होता तो कायम होता आणि त्याच्यामुळे आज देखील जिल्ह्यातील ज्या शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या। जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून या सुट्ट्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या होत्या। पहाटेपासूनच काही प्रमाणात पावसाची संततधार जी आहे ती पालघर जिल्ह्यात पाहायला मिळते। मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहताना दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर असेल, कांसा असेल किंवा वैतरणा असेल या धरणांमधून देखील विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्याच्यामुळे वैतरणा, पिंजाळ आणि दहर्जे या नद्यांना देखील मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतं। एकूणच नदीकाठी न जाण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलाय। आज देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे दिवसभर पावसाचा जोर जो आहे तो कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर।